नमस्कार मित्रांनो, आजच्या विकली मास्टरमाइंड सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विकली मास्टरमाइंडचा सेशन तुम्हाला विकली चार्ज करण्यासाठी असतो किंवा इकडे जे काही तुम्ही लास्ट वीकमध्ये जे काही अचिव्हमेंट केले ते अचिव्हमेंट शेअर करण्यासाठी असतो. प्लस हे अचिव्हमेंट करत असताना काही जर चॅलेंजेस आले तर ते चॅलेंजेसवरती सुद्धा आपण डिस्कशन करत असतो. तसंच आपला जो ॲटोमेशन ओएस आहे हा प्लॅटफॉर्म तुम्ही वापरताय. हा वापरत असताना जर काही चॅलेंजेस आले तर त्याचे सोल्युशन सुद्धा तुम्हाला विकली मास्टरमाइंडच्या सेशनमध्ये मिळणार आहेत. सो आता आपण काय करूयात वन बाय वन तुमचे क्वेश्चन घेऊया किंवा चॅलेंजेस घेऊया. अ, जे काही अचीव्हमेंट आहेत ते पाहूया आणि त्यानंतर एक सर्वांसाठी एक अनाउन्समेंट सुद्धा आहे, की आपण इन फ्युचरमध्ये जे काही विकली मास्टरमाइंडचे सेशन होणार आहेत, तिकडे काही ना काही व्हॅल्युएबल कंटेंट आपण शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा ज्या काही स्ट्रॅटेजी आहेत, ज्या स्ट्रॅटेजीचा वापर करून तुम्ही तुमच्या बिझनेसला नेक्स्ट लेव्हलवरती घेऊन जाऊ शकता, अशा काही स्ट्रॅटेजी सुद्धा आपण इकडे घेणार आहोत. आता जे वीकली मास्टरमाइंड सेशन अटेंड करत नाहीत त्यांच्यासाठी एक ही न्यूज आहे, की तुम्ही सुद्धा वीकली मास्टरमाइंड सेशन अटेंड करायला सुरुवात करा. कारण इकडून काय करायचंय आपल्याला जास्तीत जास्त नॉलेज घ्यायचंय, स्ट्रॅटेजी घ्यायच्यात आणि त्या आपल्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट सुद्धा करायच्यात. ठीक आहे. चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूयात. सुरुवातीला तुमचे अचीव्हमेंट शेअर करा वन बाय वन. काय केलंय लास्ट वीकमध्ये आणि हे अचीव्हमेंट करत असताना तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आले, तर ते काही प्रॉब्लेम असतील किंवा चॅलेंजेस असतील, तर ते चॅलेंजेस शेअर करा. आपण त्याच्यावरती सोल्युशन काढण्याचा नक्कीच प्रयत्न करूयात. चला मी फर्स्ट जातो प्रमिलाताईंकडे. मी प्रमिलाताईंना अनम्यूट करतो. हां, ताई बोला. लास्ट वीकमध्ये काय अचीव्ह केलं? सर नमस्कार. नमस्कार. सर लास्ट वीक मध्ये ना माझं ईमेल मार्केटिंग सुरू झालंय. हं, हं, हं. तर ईमेल पण गेले सगळ्यांना हं, हं. ह्याचे माझे वेबिनारचे. हं, हं. आणि व्हॉट्सअपचं बाकी आहे, तर व्हॉट्सअपचं आज होईल. ओके, ओके. ग्रेट, 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 ग्रेट. चला आणि तुम्ही जे काही वर्कशॉप घेताय, वेबिनार घेताय, त्याच्यामध्ये आता तुमची कन्सिस्टन्सी सुद्धा मला आता दिसायला लागलेली आहे. भरपूर चांगल्या प्रमाणात तुम्ही कन्सिस्टंट आहात आणि हेच हो, मला माझा म्हणजे आता कॉन्फिडन्स वाढलाय. नाहीतर आधी मला असं भीती वाटायची, मग घाम फुटायचा असं व्हायचं. आता जरा कॉन्फिडन्स वाढलाय आणि मला म्हणजे नंतर सेशन संपल्यानंतर लोक पण चांगलं चॅटिंग करतात, म्हणजे बोलतात व्यवस्थित, सांगतात मग तुम्ही सगळं सांगताय, चांगलं सांगताय वगैरे असं. हं, पण हं. पेडला अजून तेवढं काही कन्व्हर्जन नाही येत आहे. तरी पण 6 पेड कन्व्हर्जन झाले मला 2 महिन्यात. ग्रेट, 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 ग्रेट. आणि इकडे काय करायचं, ज्यावेळेस तुमचा वर्कशॉपचा एंड होतो, जिकडे तुम्ही कॉल टू ॲक्शन देताय ना, हं, तिकडे व्हाय जो शब्द आहे ना, त्याच्यावरती जास्त बोलायचं, की हे का हं, गरजेचं आहे? हे जर तुम्ही घेतलं नाही, तर काय प्रॉब्लेम होणार आहेत? हं, जास्तीत जास्त आपलं ज्यावेळेस ऑफर पिच करणार आहोत, आपला शिकवायचा कंटेंट कंप्लीट झाला. ज्यावेळेस हं, आपण ऑफर पिच करतोय ना, ऑफर पिच हं, करत असताना व्हाय या शब्दाचा म्हणजे अर्थ म्हणजे व्हाय का केला पाहिजे? माझा हा प्रोग्राम तुमच्यासाठी का बेनिफिशियल आहे? त्याच्यावरती जास्तीत जास्त बोलायचं. तिकडे तुम्ही प्लस पॉइंट सांगू शकता, मायनस पॉइंट सांगू शकता. प्लस हं, पॉइंटमध्ये जर हे केलं तर तुम्हाला काय बेनिफिट होणार आहे आणि नाही हं. केलं तर काय लॉसेस तुम्ही करत आहात आणि ऍक्च्युली काल मी पण कालच्या वेबिनारमध्ये ते मार्क केलं की एवढी लोक होती, सगळं चांगलं सांगतायत, पण मग एकही जण का पेडला कन्वर्जन येत नाही. तेव्हा मी असा विचार करत बसले की नाही, माझं काहीतरी थोडंसं मिसिंग होतंय. हां. तर आता मी पुन्हा आणखी पीपीटी चेंज करायचा विचार करते. पी-पी-टीमध्ये ना 2 पी-पी-टी तुम्ही ॲड करा, की हे व्हाय हम्म, तिकडे एक मोठ्या शब्द अक्षरात व्हाय लिहा आणि तिकडे सांगा, की का करणं गरजेचं आहे. त्याचे हम्म, फायदे काय आहेत, तोटे काय आहेत? जर नाही केलं तर काय तोटे होणार आहेत आणि केलं तर काय फायदे होणार आहेत? हे तुम्ही तिकडे नॉर्मल भाषेमध्ये सांगा. तिकडे निबंध लिहिण्याची गरज नाही. फक्त एक शब्द टाकायचा व्हाय आणि मग हम्म, ते व्हाय हे करायचं आणि व्हायची स्लाईड झाल्यानंतर एक नेक्स्ट स्लाईड असते. हम्म, यू हॅव 2 ऑप्शन. हम्म, पहिला ऑप्शन आहे, जसं चाललंय तसं चालू राहू द्या. काही हम्म, एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहा. आज रात्रीचं जेवण करा, झोपी जा. उद्या हम्म. कोणतातरी वेबिनार पहा, त्याच्यात अडकून पडा. हे ओके. पहिलं. सेकंड आहे, सेकंड ऑप्शन तुम्हाला असा कोणतरी व्यक्ती पाहिजे, जे की तुम्हाला हे प्रॉपरली शिकवेल, गाईडन्स हम्म, स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करेल. मग तुम्ही कोणता ऑप्शन चूज कराल 1 और ऑप्शन 2? मग हम्म, सर्व लोक म्हणतात 2, 2, 2, 2. मग परत ज्यांनी 2 सिलेक्ट केले ना, त्यांना हार्डली वेलकम करायचं, की तुमचं हार्टली वेलकम. कारण तुम्ही हम्म, हे सेकंड नंबर चूज केला आणि हे खूप कमी लोकं करतात.
त्यामध्ये तुम्ही आहात. म्हणजे आपण त्यांना मोटिवेट सुद्धा केलं आणि त्याला हम्म, पुढे घेऊन चाललो आणि नंतर मग तुम्ही तुमची ऑफर द्यायला सुरुवात करा. ठीक आहे, आता मग आपण ऑफर बद्दल बोलूया, की ज्यांना हम्म. माझ्या बरोबर राहून कंटिन्यू करायचंय तुमच्यासाठी हा खास आपण प्रोग्राम बनवलेला आहे, एवढ्या दिवसाचा आहे. याच्यामध्ये हे करणार आहोत, पर्सनल मेंटरशिप राहणार आहे तुम्हाला. मग ते जे काय आहे ते तुमचं थ्रू कंटिन्यू करा. ओके. पण हे 3 स्लाइड आहेत ना तिकडे मिक्स हे करा, हा, ऍड करा, की ऍड वाय करते. का करायचंय, केलं तर फायदे काय आहेत आणि नाही हम्म, केलं तर फायदे तोटे काय आहेत, आणि हम्म. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन हम्म. हा आहे, दुसरा ऑप्शन हा आहे. ओके. ह्या 3 स्लाइड आणि ऑफर ऑप्शन नंतर सांगायची ना, मग ऑप्शनच्या हा नंतर. हम्म, ऑप्शनच्या नंतर ज्यावेळेस 2 नंबर सांगितला, हम्म, लोक सुद्धा धडाधड तुमच्या चॅटिंग वरती सांगतात टू 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 टू, आम्ही हम्म. सर्व तुमच्याशी कनेक्ट राहण्यासाठी. मग ओके. त्यानंतर ऑफर सांगायची, लगेच ऑफर सांगायची नाही की आता माझा प्रोग्राम झाला आणि त्यानंतर लगेच मी आता तुम्हाला ऑफर सांगते, असं कधीच हम्म. बोलत नाही. हे ओके, सांगायचं मी करते उद्या त्यानंतर. चेंजेस करते. हा तेवढं चेंज करा, त्याने सुद्धा भरपूर मोठा फरक पडेल. हम्म. ठीक आहे. ओके. थँक्यू सर. चलो चलो, थँक्यू प्रमिलाताई. ग्रेट ग्रेट. चला पुढे जाऊया. सुदेश सर, मी तुमच्याकडे येतो, तुम्हाला मी अनम्यूट करतो. लास्ट वीक मध्ये काय अचीव केलं, हे अचीव करत असताना काही चॅलेंजेस आले का? सुदेश सर, अनम्यूट करा आणि बोला. ओके. ठीक आहे, मी तुमच्याकडे परत येतो. आपण दत्तात्रय सरांकडे जाऊया. हा सर बोला. हॅलो. हा नमस्कार सर, बोला. सर नमस्कार. सर मी अजून काही स्टार्ट केलंच नाही. ऍक्च्युली मला तोच गोंधळ झालेला की कुठून स्टार्ट करू आणि कसं ते अजून कळत नाही मला. हम्म थोडंसं हम्म टाइम मॅनेजमेंट होत नाही त्यामुळं. हम्म हम्म हम्म. मग आज पहिलं मी अटेंड केला हा वीकली आपला मास्टर माइंड, की नक्की कुठून ओ- चालू करायचं तेच कळत नाही. ओके, आणि सुरुवात काय जसं माझं करा. फेसबुकचा ऍड वगैरे. हा. ओके, सुरुवात कुठून करायची? आता तुम्ही ऑटोमेशन ओएस चे मेंबर झालेले आहेत, तिकडे काय करायचं, तिकडे जो कम्युनिटीचा ऍक्सेस दिलाय ना, कम्युनिटीमध्ये जे काही व्हिडिओ दिलेत कोर्समध्ये, ते व्हिडिओ पाहायला सुरुवात करा. पहिला व्हिडिओ आहे की डोमेन कसा कनेक्ट करायचा, ते आपण कनेक्ट केलेलं आहे. त्यानंतर तुमचा शॉप कसा बनवायचा, शॉप बनवायला घ्यायचा. त्यानंतर वेबसाईट कशी तयार करायची, मग असे स्टेप बाय स्टेप पुढे जायचं. त्यानंतर CRM, त्यानंतर ऑटोमेशन. म्हणजे ते पूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आहेत. काय करा, एकदा पूर्ण व्हिडिओ पाहायचा, एक व्हिडिओ पाहायचा आणि त्या बाजूला दुसऱ्या बाजूला सेटअप तयार करायचा. म्हणजे व्हिडिओ संपला की तुमच्याकडे सेटअप रेडी होतं. आणि जर त्याच्यामध्ये जर काही इश्यू आले, प्रॉब्लेम आले, तर एव्हरी फ्रायडेला तुम्ही विचारू शकता, किंवा तुमच्याकडे माझा व्हॉट्सअप नंबर आहे, मला कधीही रिच आउट करा, मी तुम्हाला तिकडे सपोर्ट करण्याचाही प्रयत्न करेल. चालेल सर. नक्कीच सर. आणि तुमची अचिव्हमेंट हीच आहे की तुम्ही ऑटोमेशन ओएस मध्ये एनरॉल केलं आणि आपल्या बिझनेसला नेक्स्ट लेवलवरती घेऊन जाण्याचं पहिलं पाऊल उचललं. नक्कीच सर, नक्कीच. ऍडव्हान्स मध्ये जे काही येईल ते नक्की शिकण्याचा प्रयत्न आहे माझा. अजून पण ग्रेट तुम्ही ग्रेट. सांगितलं त्याप्रमाणे करणारच आहे डिजिटलचं वगैरे चालू. हा, स्टेप बाय त्यासाठी स्टेप भरपूर चालू करा. आणि तुमच्यासाठी तिकडे अपॉर्च्युनिटी सुद्धा भरपूर आहेत, की डिजिटल मार्केटिंग मध्ये जर उतरायचं असेल तर आपल्याला वेबसाईट डेव्हलपमेंट ही जी सर्वात मोठी कन्सेप्ट आहे, त्याच्यासाठी मग काय करायचं, रिअल इस्टेट रिलेटेड जे काही मोठे मोठे कस्टमर आहेत, त्यांना रिच आउट करण्याचा प्रयत्न करायचा. कारण हाय पेईंग कस्टमर ते आहेत, त्यांना तुम्ही रिच आउट केलं तर आपल्याकडे रेडीमेड टॅम्पलेट सुद्धा आहेत. त्या टॅम्पलेट तुम्ही कन्वर्ट करून देऊ शकता. विदिन 1 ते 2 दिवस जातील, पण ते चांगले रिझल्ट देतील तुम्हाला. चालेल सर. चालेल सर, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. एव्हरी फ्रायडेला सगळ्यांनी हे राहायचंय, म्हणजे तुम्हाला मी इकडे नवीन नवीन अपडेट सुद्धा सांगणार आहे. आज ऑटोमेशन ओएसचं एक नवीन अपडेट आलेलं आहे, ते सुद्धा मी सांगणार आहे आपलं. ओके, आता पुढे जाऊया. सुदेश सर, जस्ट अनम्यूट करून तुमचे अचिव्हमेंट्स शेअर करू शकाल? ओके, समथिंग हा इश्यू. यस सर. सर बोला ना. नमस्कार सर. हा, हम्म, लास्ट बोला. वीक मधले काय अचिव्हमेंट, हे अचिव्ह करत असताना काही चॅलेंजेस? मग चालू आहे सर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला लास्ट दिलं होतं ना मी याच्यावर झूमवर. वरती बोलतोय. तुम्ही आता लँडिंग पेज वरती काम करायला सुरुवात केली ना, जे आपण लँडिंग पेज वरती डिस्कशन केलं होतं? हो ते चालू केलं. ओके ओके, ग्रेट. आणि आपण आय थिंक डोमेन सुद्धा कनेक्ट केलेलं आहे फक्त.
सगळं केलंय बाकीचं, थोडं आलंय फायनल तयार स्टेजवर. झाल्यानंतर ना त्याच्यावरती फेसबुक ऍड कधी कधी धावतं की कमी जास्त पुढच्या आठवड्यात जवळपास फायनल होऊन जाईल सगळं. 1-2 किलोमीटर जास्त धावतं कधी कमी ओके धावतं. ओके ठीक आहे ठीक आहे. आणि तुमचा तो फेसबुकचा इश्यू सॉल्व्ह झाला का फेसबुकचा? मग तो करायचा आहे ना, तुम्ही म्हणलं बाकीचं करून घ्या, ऑटोमॅटिक होऊन जाईल तो विषय. तुमचं नाही चालेल सगळ्यांना आपण फेसबुकवरती बोलूयात कारण ते तुमचं ऑलरेडी एक पोर्टफोलिओ लॉक झालेलं आहे ना. हो. नाही ठीक आहे ठीक आहे आपण त्याच्यावरती मग डिस्कस करूयात. नाही धावतं तसं कधी. ठीक आहे सर ओके. ठीक आहे, आता तर सध्या मी म्हणजे नाही लॅपटॉपवर नाही आहे. ओके नो तर प्रॉब्लेम. आणि मग जास्तीत जास्त काय करा जे आपले ऑटोमेशन ओएस मधले जे काही व्हिडिओ आहेत ना ते व्हिडिओ सुद्धा पाहायला सुरुवात करा म्हणजे आयडिया येईल की काय कशा प्रकारे सर्व आपल्याला करायचंय. येस येस. ओके ओके चलो ओके, थँक्यू. करा मग जेवण अभ्यास लवकर झोप. ओके आता शुभांगी इकडे जाऊया. शुभांगी जस्ट अनम्यूट करा. लास्ट टू लास्ट वीक मध्ये काय अचिव्हमेंट केलं, हे अचिव्हमेंट करत असताना काही चॅलेंजेस आले का, जस्ट शेअर करा. शुभांगी हा हा तर तुमचा ऍडव्हान्स कोर्स तर नाही, पण बेसिक जो कोर्स आहे तो मी घेतला आणि त्याच्यानुसार चालू आहे सर. पण असं कसं की आता तुमच्या बरोबर सानिध्यात राहिलं की मोटिवेशन म्हणून कंटिन्यू ते होत आहे. हम्म, असं पण अडचणी येत आहेत सर थोड्याशा डिजिटल मध्ये. हम्म, याचं मला हे विचारायचं सर की वेबसाईट वगैरे जी असते तर हम्म, ती बनवल्याने आपल्याला किती म्हणजे बिझनेसमध्ये काय म्हणजे कुठल्या लेवलवर आपण जाऊ शकतो? समजा आता आपल्याकडे आहे 30-40 लोक आहेत आणि आपण वेबसाईट बनवायचं ठरवलं, तर हम्म. त्याने कसा फायदा होऊ शकतो सर आपल्याला? वेबसाईटने फायदा होत नाही. वेबसाईटने आपल्याला ऑनलाईन प्रेझेन्स निर्माण होत असतो. जे की आपली ओके. क्रेडिबिलिटी वाढवण्यासाठी वेबसाईट आपल्याला हेल्प करत असते. तुम्हाला काय करायचं आहे, वेबसाईट हे तुमची क्रेडिबिलिटी वाढवण्यासाठी वेबसाईट बनवायची. पण ॲक्च्युअल बिझनेस करायचा ना तर लँडिंग पेज बनवायला लागतं. आता लँडिंग पेज आणि वेबसाईटमधला फरक काय? तर वेबसाईटमध्ये काय राहतं, तुमची सर्व हिस्ट्री राहते. तुमचे काय प्रोग्राम आहेत, तुमच्या सर्व्हिसेस काय आहे, अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस, असे भरपूर सारे टॅब राहतात. हां. आणि लँडिंग पेजमध्ये काय राहतं, की एकच ध्येय घेतलेलं असतं, की माझा फ्री वर्कशॉप अटेंड करा. त्याच्याशी रिलेटेड जे असेल ते लँडिंग पेज. म्हणजे एक कोणतीही गोष्ट घ्यायची, एकच एम घ्यायचा आणि त्याला फुलफिल करायचं, त्याला लँडिंग पेज म्हणतात. जस्ट मी काय करतो, इकडे तुम्हाला ते लगेच इकडे ह्याच्यावरती एक्सप्लेन करून सांगतो, म्हणजे आणखीन चांगलं लक्षात येईल. जसं की धनाजीपवार.com ही माझी वेबसाईट आहे. आता या वेबसाईटमध्ये काय आहे, की होम, अबाउट अस, माझे काय काय पॅकेजेस आहेत, मी काय काय शिकवतो, कोणकोणते प्लॅन आहेत, रिसोर्सेस काय, ही सर्व माहिती आहे. ज्यावेळेस मी कस्टमरला इकडे घेऊन येतो, त्यावेळेस हे फक्त माझी क्रेडिबिलिटी दाखवण्यासाठी इकडे घेऊन येतो, की मी असा कोणतरी आहे डिजिटल प्रोडक्टिव्हिटी कोच, ज्याने ह्या भरपूर साऱ्या सर्व्हिसेस हे केलेत. इकडून आपली क्रेडिबिलिटी वाढते. आमचं मिशन काय आहे, एक्सपर्टीज काय आहे, सर्व काही इकडून हां. आपण दाखवतो. पण हे झालं वेबसाईटमध्ये. आता लँडिंग पेज काम काय करतं, जसं की आता हे workshop.dhanarjipawar.com ह्या लँडिंग पेजचं एकच काम आहे. जास्तीत जास्त लोकांना माझ्या फ्री वर्कशॉपमध्ये घेऊन यायचं. आणि कुठेही हो. पहा, कुठेही लोक कन्फ्यूज होत नाहीत. ज्यावेळेस आपण ॲडव्हर्टाइज लावतो ना, ते आपल्या याच्यावरती वेबसाईटवरती नाही लावत. आपण लँडिंग पेजवरती लावतो. हां. लँडिंग पेजवरती एकच काम आहे. हे माझं टायटल, हे सब टायटल, हं. फ्री वर्कशॉपला रजिस्ट्रेशन करा आणि कुठेही पहा, जिकडे-तिकडे तुम्हाला तेच दिसेल, की फ्री वर्कशॉपला रजिस्ट्रेशन करा, आत्ताच जागा आरक्षित करा. म्हणजे इकडे जास्त आपला हां. कस्टमर कन्फ्यूज होत नाही. हं, हं, आपण हं. करायचं म्हणजे तुमची क्रेडिबिलिटी वाढवण्यासाठी वेबसाईट आणि बिझनेसला ग्रो करण्यासाठी लँडिंग पेज. लँडिंग पेज. ओके सर. आणि हे केलं तर मग तुम्ही इकडे जास्तीत जास्त लीड येते. लीड आल्यानंतर ते त्याचं नाव देतात, ईमेल ॲड्रेस देतात, फोन नंबर देतात, सबमिट करतात. त्यानंतर ही लीड आपल्याकडे येते. मग आपण त्याला नर्चर कसं करायचं, आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये ते जॉइन होतात. मग ते आपण थँक हं, यू हं. पेजवरती लँडिंग पेजवरून घेऊन जाऊ शकतो. जसं आता मी इकडे जर टेम्पररी काय डाटा फिलअप केला, सबमिट केला, तर हा मला थँक यू पेजवरती घेऊन जाईल. थँक यू हं. पेजवरती घेऊन गेलं तर मग आपण काय करतोय, त्यांना आपल्या WhatsApp कम्युनिटीमध्ये जॉइन होण्यासाठी आग्रह करतोय. मग तो आपल्या हां. WhatsApp कम्युनिटीमध्ये जॉइन होतो. मग तिकडून आपण मग त्यांना आपले काही प्रोग्राम असतात किंवा प्रोडक्ट असतात, सर्व्हिसेस असतात, त्यांची माहिती तिकडे देत राहायची. असा कस्टमर आपल्याकडे येतो. ही झाली कस्टमरची जर्नी. जे की आपण इकडून काहीच करता येत नाही. इकडून फक्त ही क्रेडिबिलिटी वाढवण्यासाठी. वेबसाईट हं. फक्त आपली क्रेडिबिलिटी वाढवते, की हां, आपण कोणतरी आहोत. बरोबर, बरोबर. हं. ओके सर. ठीक आहे. ओके. आता तुम्ही सोशल मीडियावरती काम करायला सुरुवात केली का? सोशल हो मीडियाचा सर.
हा सोशल मीडियावर युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर चालू आहे व्हिडिओ वगैरे इन्स्टावर आणि बाकीचं अजून ऍड वगैरे रन करतो पण ते दुसऱ्याकडनं करून घेतो जसं हे नाहीये जे नॉलेज पाहिजे ना आपला बिझनेस आपण स्वतः हँडल करायला हवा हम्म, हम्म, हम्म. हे जे येतं मनामध्ये ते थोडस कसं डिपेंडन्सी राहते दुसऱ्यावर की हम्म, दुसऱ्याला हम्म. वेळ असेल आपण पैसे देऊन पण दुसऱ्याला वेळ असेल तेव्हा तो करणार नाही अचानक त्यांचे काय अडचण आली की आपण लटकतो आपला बिझनेस लटकतो असं होऊन जाते तर ते नकोय माझ्या बाबतीत हे असं कधी ना आपण स्वतः केलेलं कधी चांगलं आणि कसं हो होतं आपल्याला काचाकोचा समजतात की काय वर्क करताय समजतात काय वर्क करत नाही आणि तुम्हाला जी लीड दिली जाते जी हो तुम्ही लीड विकत घेताय ती प्रॉपरली तुमच्या बिझनेस साठीच लागणारी लीड आहे का रॅन्डमली लीड आहे मग काय हो होतं कन्व्हर्जनला प्रॉब्लेम येतो जर बरोबर लीड घेत असाल ना कन्व्हर्जनला प्रॉब्लेम येतो तेच आपण लँडिंग पेजच्या थ्रू जर लीड आणली लँडिंग पेजवरती आपण सगळी हिस्ट्री सांगितलेली की हे कशासाठी वर्कशॉप अटेंड करायचं आहे काय काय त्याचे बेनिफिट्स आहेत ज्यांनी ज्यांनी अटेंड केलं त्यांचे टेस्टिमोनियल तिकडे टाकलेत त्याने हो काय होतं तो जो कस्टमर डाटा फिलअप करणार आहे ना त्याचा जर इंटरेस्ट असेल तरच तो डाटा फिलअप करणार म्हणजे इकडे सॉर्ट आउट होणार आहेत निम्मी जनता हो आपल्याला काय करायचं मग हे आपल्या टार्गेटेड रिलेटेड कस्टमर पर्यंत पोहोचायचं आणि जर पोहोचतंय. लीड परचेस करत असाल तर त्याचे रिझल्ट खूप कमी येण्याचे चान्सेस असतात कारण ते आपले कस्टमर आहेत नाहीत आपल्याला माहित नसतं माहित नसतं बरोबर हो तेच आता करायचं सुरू हे सगळं डिजिटलचं शिकायला हम्म, हम्म. चालेल काही प्रॉब्लेम नाही काही जर प्रॉब्लेम असेल तरी मला व्हॉट्सअपला कम्युनिकेट करा आपण हो तुम्हाला 1-to-1 मेंटरशिपचा प्रोग्राम काय ते आय थिंक असेल तुम्हाला माहित मग आपण तिकडे डिस्कशन करूया कसं करता येईल काय सर करता मग आपण तिकडे बोलू शकतो हो सर चालेल चालेल ठीक आहे चालेल एक आता आपण एक कन्सेप्ट घेऊया जसं की मी सांगितलेलं आहे ओके आत्ता काय करायचंय तुमच्याकडे जर काय क्वेश्चन असतील तर क्वेश्चन येऊ द्या की अजून काय समजलं नाही किंवा काही गोष्टींचा सर हे समजलं नाही ॲटोमेशन वॉइस रिलेटेड असू द्या 5 डे वर्कशॉप रिलेटेड असू द्या सर्व काही कन्सेप्ट येऊ द्या आता मी एक इकडे तुम्हाला जसं मी सांगितलं की आजच्या विकली फ्रायडेच्या सेशनपासून आपण प्रत्येक विकली मास्टरमाइंडमध्ये काही ना काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्याचा वापर तुमच्या बिझनेसमध्ये होऊ शकतो ठीक आहे आत्ता काय करा तुमचे जे काही क्वेश्चन असतील ना ते चॅटिंगमध्ये टाकून ठेवा मी सगळे शेवटीने तुमचे सर्वांचे क्वेश्चन घेईल तोपर्यंत मी एक कन्सेप्ट शिकवतो फनल फनल म्हणजे काय जे जर तुम्हाला प्रॉपरली समजलं तर आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे ठीक आहे जस्ट मी आता स्क्रीन शेअर करतो तुमचे जर काही क्वेश्चन असतील तर चॅटिंगमध्ये टाकून ठेवा आणि आपण एव्हरी फ्रायडेला नवनवीन कॉन्सेप्ट इकडे घेऊन येणार आहोत नवनवीन थेरी घेऊन येणार आहोत की ज्या थेरीचा वापर करून आपण आपल्या बिझनेसला नेक्स्ट लेवलवरती घेऊन जाऊ शकतो ठीक आहे जस्ट मी माझी स्क्रीन शेअर करतो आता फनल काय असतो आता जस्ट मी इकडे ड्रॉ करतो ठीक आहे फनल काय कन्सेप्ट असते असा फनल असतो जे की आपण मराठी भाषेमध्ये जर सांगायचं गेलं तर याला काय म्हणतात नरसाळ मराठी भाषेमध्ये ठीक आहे ज्याचा वरचा भाग मोठा असतो खालची बाजू छोटी राहते आपल्याला काय करायचं फनल म्हणजे हेच टाईप आहे आपल्या बिझनेसमध्ये मार्केटिंग फनल सुद्धा अशाच प्रकारचा असतो याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं प्रोडक्ट पोहोचवायचं जास्तीत जास्त हजारो लोकांपर्यंत आपण आपलं प्रोडक्ट सर्व्हिसेसची माहिती पोहोचवायची हे आपण फेसबुकच्या ॲडव्हर्टाईज थ्रू करू शकतो ईमेल मार्केटिंगने करू शकतो व्हॉट्सअप मार्केटिंगने करू शकतो सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करून करू शकतो म्हणजे इकडे हजार लोकांपर्यंत आपण आपल्या व्यवसायाची माहिती पोहोचवली तर हे हजार लोक आपले कस्टमर नाही आहेत आपल्याला काय करायचं आपल्याला याच्यामध्ये सॉर्ट आउट करायचं आणि हे सॉर्ट आउट आपण फनलच्या माध्यमातून लँडिंग पेजच्या माध्यमातून करू शकतो कारण तिकडे जे आपल्या बिझनेसशी रिलेटेड जे काही आपल्या बिझनेसला जे रीच आउट करतात तेच कस्टमर आपल्याकडे येणार आहेत म्हणजे इकडे आपण सॉर्ट आउट करणार आहोत सर्व काही म्हणजे थोडक्यात मराठी भाषेत सांगायचं गेलं तर आपण इकडे गाळणी लावणार आहोत फर्स्ट स्टेजमध्ये काही लोक येतील सेकंड स्टेजमध्ये काही लोक जण येतील थर्ड स्टेजमध्ये काही लोक येतील म्हणजे आपण जर हजारो लोकांपर्यंत आपली ॲडव्हर्टाईज पोहोचवली तर आपल्याला जे आपले सिलेक्टेड 15 किंवा 20 आपल्याला जे काही लोक हवेत ना ते आपले येणार आहेत, जे काय आपल्या बिझनेस रिलेटेड कामाचे आहेत. आपल्याला हे हजारो लोक नको आहेत मग याच्यासाठी ना मग आपण काय करतो फेसबुक ॲड लावतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला रीच आउट करतो मग तिकडे आपलं लँडिंग पेज दिसतं त्या लँडिंग पेजवरती आपण आपली ऑफर टाकलेली असते सर्वजण पाहत नाहीत 5,000 10,000 लोकांपर्यंत ते रीच आउट होतं सुद्धा पण त्याच्यातले सिलेक्टेड लोकच आपल्या वेबिनार वर्कशॉपला येतात किंवा आपल्या ग्रुपपर्यंत जॉईन होतात
मग हीच फनलची कन्सेप्ट जर आपण वापरली तर आपल्या बिझनेस रिलेटेड जे काही म्हणजे आपल्या बिझनेसला जे काही प्रेफर करतात तीच लोक आपल्यापर्यंत येणार. जर रॅन्डमली तुम्ही हे केलं की विदाउट फनल जर तुम्ही लीड आणत असाल किंवा अशी विकत लीड, जसं आता ताईंनी सांगितलं की विकत लीड घेतली, तर त्याच्यामध्ये सॉर्ट आउट करण्याचा काहीच चान्स नाही. ते आपल्याला रॅन्डमली दिलेले असते, मग त्याचे कन्व्हर्जनला पुढे जाऊन प्रॉब्लेम येतात. मग आपल्याला काय करायचं, असं जो प्रॉपर वेने आपल्याला सर्व बिझनेसला मॅनेज करणं गरजेचं आहे. आणि इथेच जे काही आता याच्यामध्ये सुद्धा 2-3 कन्सेप्ट आहेत. फनलमध्ये हा फ्री कन्सेप्ट झाला की फ्रीमध्ये आपण अशी लीड आणू शकतो. त्यानंतर पेड कन्सेप्टमध्ये सुद्धा तसंच आहे. जर एक व्यक्ती तुमच्या वेबिनारला, वर्कशॉपला किंवा तुमच्या प्रॉडक्टपर्यंत पोहोचण्यासाठी सम अमाउंट पे करत असेल, काही ₹9 म्हणा, ₹99 म्हणा, 999 म्हणा. कारण अशा सुद्धा आपण गोष्टी बघतो की ₹9 काही लोकजण घेतात, काही जण 999 घेतात. हे जरी पे करत असेल, तर याच्यामध्ये सुद्धा ही पेड जो कस्टमर आहे ना, तो जास्तीत जास्त कन्व्हर्ट होण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात असतात, जे की फ्री कस्टमरपेक्षा. मग आता आपण काय करतो, आपण आणखीन याच्यासाठी ना वेगवेगळ्या काही कन्सेप्ट वापरतो. जस्ट मी आणखीन एक टॅब इकडे ओपन करतो. न्यू टॅब. ओके. ठीक आहे. आता आपण वर्कशॉप, वेबिनार जर घेत असाल ना, तर त्याच्यासाठी काय कन्सेप्ट असते ते सुद्धा मी सांगतो. आणि जर आपला ऑफलाईन बिझनेस असेल, सर्व्हिस असेल, तर त्याच्यासाठी काय करायचं ते सुद्धा सांगतो. ओपन न्यू टॅब. ठीक आहे. आता ही नवीन टॅबमध्ये आपण आलो. हे मी काढून टाकतो सर्व काही. ओके. आता तुम्ही जर वर्कशॉप, वेबिनार घेत असाल तर काय करायचं? तर त्याच्यासाठी ना जी कन्सेप्ट आहे ती मी कन्सेप्ट इकडे ड्रॉ करतो. कन्सेप्ट अशी आहे की आपल्याला काय करायचं आहे, Facebookवरती ॲडव्हर्टाइज लावायची. Facebookवरून ॲडव्हर्टाइज लावून आपण जास्तीत जास्त लोकांना आपल्या लँडिंग पेजवरती घेऊन येणार. लँडिंग पेजवरती आपण घेऊन येणार. लँडिंग पेजवरती आपल्या बिझनेस रिलेटेड सर्व काही इन्फॉर्मेशन असणार आहे. आपला वर्कशॉप कशाशी रिलेटेड आहे, काय त्याच्यातून आपल्याला साध्य करायचं ते सर्व आपलं इकडे असणार आहे. आणि इकडे कॉल टू ॲक्शन राहणार आहे की आमच्या WhatsApp ग्रुपला जॉइन करा. इकडून लँडिंग पेजवरून आपण त्यांना थँक यू पेजवरती घेऊन जातो. ठीक आहे. थँक यू पेज. आणि थँक यू पेजवरून आपण त्यांना WhatsApp ग्रुपवरती घेऊन जातो. हे झालं फर्स्ट लेव्हल, WA ग्रुप. WhatsApp ग्रुपवरती घेऊन गेलो. आता WhatsApp ग्रुपवरती काही लोकं आली तुमच्या लँडिंग पेजवरून. सर्वजणांनी तो माहिती पाहिली, सर्व काही पाहिलं. आता त्यानंतर काय होतं? त्यानंतर आपल्याला जो काही आपला फ्री वर्कशॉप असेल, तो आपल्याला अरेंज करायचा. फ्री का? पेड का नको? तर याच्यासाठी सुद्धा कारणं आहेत. फ्रीमध्ये काय होतं, जास्तीत जास्त ऑडियन्सला आपण कॅप्चर करू शकतो. जसं आत्ता मी फनलची कन्सेप्ट सांगितली. फनलमध्ये हजारो लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. फ्री वर्कशॉप हे एक आपलं फनलचं काम करतं, की इकडे हजारो लोकं येतील तुमच्या फ्री वर्कशॉपमध्ये. 70 लोकं जॉइन होतील, 100 लोकं जॉइन होतील, पण हे सर्व आपले कस्टमर नाही आहेत. मग याच्यातून आपल्याला सॉर्ट आउट करून पुढे कस्टमर घ्यायचे आहेत. मग ज्यावेळेस आपण फर्स्ट 1 तासामध्ये, दीड तासामध्ये जास्त व्हॅल्युएबल कंटेंट देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर शेवटची 15 मिनिटं, 20 मिनिटांमध्ये तुमची ऑफर देणं गरजेचं आहे. ज्या ऑफरमध्ये लोकं कन्व्हर्ट होणार आहेत. ठीक आहे. इकडे ओके काय झालं? शेवटच्या 15 मिनिटांमध्ये, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ऑफर द्यायची. मग ही ऑफर ज्यावेळेस आपण देतो ना, त्यावेळेस जी काही लोकं कन्व्हर्ट होतात ना, ते आपले पेड कस्टमर होतात. आपल्या जो मिनिमम कॉस्टिंगचा जो काही प्रोग्राम असेल, बाबा 3 डेजचा प्रोग्राम असेल, मग 3 डेजचा प्रोग्राम आपण 999 ने सुरू करू शकतो. 5 डेजचा प्रोग्राम 999 ने सुरू करू शकतो. आणि जो व्यक्ती हा 999 पे करू शकतो ना, तो हाय तिकीट सुद्धा आपलं घेऊ शकतो. म्हणजे इकडे काय केलं आपण, हजारो लोकांपर्यंत ॲडव्हर्टाइज पाठवली. हजारो लोकांना त्याच्यातून आपण जास्तीत जास्त लोकांना आपल्या वर्कशॉप, वेबिनारला घेऊन आलो. इकडे नर्चर केलं. पण तुमच्या बिझनेस रिलेटेड ज्यांचा इंटरेस्ट आहे, तीच लोकं आपल्या पेड प्रोग्राममध्ये जॉइन झाली. जे की आपला पेड प्रोग्राम होता नॉमिनल फीच्या आधारे. मग ते आपल्या पेड प्रोग्रामला जॉइन झाले. मग आपण इकडे पुढे जाऊया. इकडे आपण 3 डेजचा वर्कशॉप घेतला किंवा 5 डेजचा वर्कशॉप घेतला. तर याच्यातून काय होणार आहे? 5 डेजचा वर्कशॉप. याच्यातून काय होणार आहे? तर इथं सुद्धा आपण सॉर्ट आउट करणार आहोत. या 3 दिवसामध्ये, 5 दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त व्हॅल्यू द्यायची, जास्तीत जास्त व्हॅल्यू द्यायची.
जितकी व्हॅल्यू देता येईल तितकी व्हॅल्यू द्यायची, ज्याची कॉस्टिंग 9,999 पेक्षाही खूप जास्त आहे. इतकी व्हॅल्यू तुम्हाला तिकडे द्यायची 3 दिवसाच्या आणि 5 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये. आणि त्या वर्कशॉपचा जो शेवटचा दिवस असेल, तिसरा दिवस किंवा 5वा दिवस, त्या दिवशी तुम्हाला 1 टू 1ची हाय तिकीटची मेंटरशिपची किंवा जी काही तुमचा बिझनेस आहे त्याच्यामधली हाय तिकीटची जी काही ऑफर आहे, ती तुम्हाला पिच करायची. याने काय होतं, हेच जर तुम्हाला आता तुमचं जर सेकंड लेव्हलचा जर प्रोग्राम 20,000चा, 25,000चा, 30,000चा जर असेल आणि तुम्ही डायरेक्टली फ्री वर्कशॉप घेत असाल आणि डायरेक्टली ही ऑफर जर पिच करत असाल ना, तर कन्व्हर्जनमध्ये खूप मोठा परिणाम होतो. कन्व्हर्जन येत नाही. इथे आपण लॉजिक लावून सांगतो. लॉजिक काय आहे, की सपोज मी तुम्हाला आता जसं की प्रमिलाताई आहे तिकडे अ, दत्तात्रय सर आहेत, दादासाहेब सर आहेत. आता मी जर डायरेक्टली कॉल केला असता प्रमिलाताईंना, "नमस्कार प्रमिलाताई, मी धनाजी पवार बोलतोय, डिजिटल प्रोडक्टिव्हिटी कोच. माझं 1 टू 1ची एक ऑफर आहे, ज्याची प्राईस 35,000 आहे. ते तुम्हाला बाय करायला आवडेल का?" जर माझी आणि प्रमिलाताईंची ओळख नसेल, त्यांनी माझा कधीही प्रोग्राम पाहिलेला नसेल, तर ऑब्व्हियसली प्रमिलाताई काय करतील, फोन स्विच ऑफ करून टाकतील किंवा फोन बंद करून टाकतील. कारण हे कोणीतरी स्पॅमर आहेत आणि हे डायरेक्टली आपल्याला कॉल करतात. आपण जे फ्री वर्कशॉपमध्ये 3 गोष्टी पाहिल्या. आपला कस्टमरचे 3 प्रकार आहेत. फर्स्ट आहे कोल्ड. कोल्डला काय होतं, त्याला आपल्या प्रॉडक्टबद्दल, सर्व्हिसेसबद्दल काहीच माहीत नसतं. तुमच्या प्रॉडक्टबद्दल, सर्व्हिसेसबद्दल काहीच माहीत नाही. त्या कस्टमरला जर तुम्ही डायरेक्टली ऑफर पिच करत असाल ना, तर ऑफर पिच होत नाही. तो तुम्हाला स्पॅमर समजतो आणि तुम्हाला ब्लॉक करून टाकण्याचे सुद्धा चान्सेस असतात. सेकंड कस्टमरचा प्रकार आहे वॉर्म. वॉर्ममध्ये काय असतं, वॉर्म कस्टमर म्हणजे जो कस्टमर ज्याला तुमच्या प्रॉडक्टबद्दल, सर्व्हिसेसबद्दल माहिती आहे, पण तो कंपॅरिझनच्या स्टेजला अडकलेला आहे. कंपॅरिझन करतोय, तुमचं प्रॉडक्ट घ्यायचं का तुमच्या कॉम्पिटिटरचं प्रॉडक्ट घ्यायचं? कंपॅरिझनच्या स्टेजमध्ये अडकलेला आहे. त्याला वॉर्म म्हणतात. आणि शेवटचा जो कस्टमर असतो, ज्याला आपण हॉट कस्टमर म्हणतो, जो कस्टमर इझिली कन्व्हर्ट होण्याचे चान्सेस असतात, कारण त्याला तुमच्या प्रॉडक्टबद्दल, सर्व्हिसेसबद्दल माहिती असते. मग आपल्याला काय करायचंय? आपल्याला हे जे कोल्ड लीड आहे ना, कोल्ड लीडला वॉर्म लीडमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. वॉर्म लीडला हॉट लीडमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. तरच आपलं प्रॉडक्ट, सर्व्हिसेस आपण इझिली सेल करू शकतो. मग तुमचा वर्कशॉप असू द्या, वेबिनार असू द्या किंवा तुमचं फिजिकल प्रॉडक्ट असू द्या, फिजिकल सर्व्हिस असू द्या. हे याच पद्धतीने सेल होतं. डायरेक्टली सेल होत नाही. आपण त्याचं उदाहरण सुद्धा बऱ्याच वेळा मी सांगितलंय, की आपण दुपारी बसलेलो असतो आणि एक बँकेतून कॉल येतो, "नमस्कार सर, मी या बँकेतून बोलते. तुम्हाला पर्सनल लोनची रिक्वायरमेंट आहे का?" आपण काय करतो, असा कॉल आला की पहिल्यांदा फोन ठेवून देतो. का तर तो काय, त्याच्यासाठी आपण कोल्ड लीड आहोत आणि तो आपल्याला पिच करतो डायरेक्ट ऑफर. अशी डायरेक्ट ऑफर पिच अगोदर होत होती, आता होत नाहीत. आपले कस्टमर हुशार झालेत, आपल्याला सुद्धा थोडं हुशार व्हावं लागणार आहे. मग हे जे नर्चरिंगचा पार्ट आहे, हे आपल्याला करावं लागणार आहे. सुरुवातीला तुम्हाला कस्टमरला काही फ्री आमिष दाखवून किंवा काही काय म्हणतात त्याला लीड मॅग्नेटने कस्टमरला खेचून आणायचंय. जसं इकडे आपण फ्री वर्कशॉप घेतो. त्याने लीड मॅग्नेटने कस्टमरला आणलं. त्यानंतर एक नॉमिनल प्राईसची आपले ऑफर समोर कस्टमरच्या समोर ठेवायची. त्यानंतर त्याला आपल्या प्रोग्राममध्ये घेऊन यायचं. त्या प्रोग्राममध्ये जास्तीत जास्त व्हॅल्यू द्यायची आणि त्यानंतर तुम्ही तुमचं हाय तिकीट, हाय सर्व्हिस, हाय प्रॉडक्ट ते पिच करू शकता. ही कन्सेप्ट आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करावी लागेल. मी इम्प्लिमेंट केली, मला रिझल्ट आहेत. सेम तुमच्या बिझनेसमध्ये जर तुम्ही हे इम्प्लिमेंट केलं ना, तर रिझल्ट येणार. तुम्ही जर डायरेक्टली इथे 25,000चं प्रॉडक्ट सेल करत असाल, तर ते इझिली सेल होणार नाही. आपल्याला कस्टमरला नर्चर करणं महत्त्वाचं असतं. म्हणजे या स्टेजपासून वॉर्मपासून हॉटला घेऊन जावं लागतं. डायरेक्टली हॉटमध्ये कस्टमर जात नाही. आणि एक आणखीन एक सांगतो, की काही वेळेस काय होतं, कस्टमर आपलं प्रॉडक्ट लगेच पर्चेस करत नाही. त्याचे काही प्रॉब्लेम असू शकतात. पण हाच जर कस्टमरला आपण वॉर्म केलं, जास्तीत जास्त त्याला व्हॅल्यू देत गेलो ना, तर हाच कस्टमर आपला इन फ्युचरमध्ये कायमचा ग्राहक होणार आहे. जो दुसरीकडे जाणार नाही. का तर आपण त्याला जास्तीत जास्त व्हॅल्यू देतोय. ठीक आहे. तर ही कन्सेप्ट आपल्याला इकडे शिकायची आणि दर फ्रायडेला आपण नवनवीन कन्सेप्ट सुद्धा शिकणार आहोत. हे समजलं असेल तर जस्ट कमेंटमध्ये येस टाइप करा आणि याच्या रिलेटेड जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही क्वेश्चन विचारू शकता किंवा ओव्हरऑल काही क्वेश्चन विचारू शकता ऑटोमेशन ओएस रिलेटेड, या प्रोग्राम रिलेटेड. आणि हे कन्सेप्ट कशी वाटली तुम्हाला, की आता इन फ्युचरमधले जे काही
फ्रायडेचे वर्कशॉप होणार आहेत, त्याच्यामध्ये मी काही ना काहीतरी एक कन्सेप्ट घेणार आहे, तो तुम्हाला शिकवणार आहे. कारण स्ट्रॅटेजी सुद्धा तुम्हाला देणं गरजेचं आहे, फक्त टूल देऊन चालणार नाही. ठीक आहे? कसं वाटली ही कन्सेप्ट? करायची असेच आपण नवनवीन शिकायच्या गोष्टी? जस्ट कमेंटमध्ये सांगा मला. आहे जबरदस्त कन्सेप्ट? आणि आणखी एक करा, तुम्ही ज्या ग्रुपमध्ये आहात किंवा मी एखादा तुम्हाला उद्या हे करेल, Google डॉकचा एक फॉर्म बनवून देईल. त्या फॉर्ममध्ये तुमचे क्वेश्चन येऊ द्या. म्हणजे कोणता टॉपिक तुम्हाला समजला नाही किंवा कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला असे फ्रायडेच्या सेशनमध्ये लेक्चर हवंय, ते सुद्धा मला सांगा. म्हणजे मी त्याप्रमाणे तुम्हाला मदत करू शकेल. ठीक आहे? ओके. चला चॅटिंगमध्ये कशी वाटली कन्सेप्ट? वर्कशॉप अँड वेबिनार डिफरन्स. वर्कशॉप आणि वेबिनार हे वर्ड आपण एकच वापरतो. याच्यामध्ये वर्कशॉप कसा राहतो, की ऑफलाईन वर्कशॉप राहतो, वेबिनार ऑनलाईनमध्ये. मग ते आपण हे दोन्ही शब्द आता रँडमली वापरतो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण जर डीपली मीनिंग बघायला गेलं ना, वर्कशॉप हा फिजिकली राहतो, वेबिनार हा ऑनलाईन राहतो. 3 दिवसाचा निवासी शिबिर, त्याला वर्कशॉप म्हणतात. ऑनलाईन 3 डे मास्टर क्लास, वेबिनार, त्याला वेबिनार म्हणतात. ठीक आहे. चला, ही कन्सेप्ट कशी वाटली? छान वाटली का? नवनवीन काही ना काहीतरी गोष्टी शिकायच्या. ओके, आता आणखीन काही आपले मेंबर आलेत. चला, तुमचे आपण हे घेऊया. काही तुम्ही अचीव्हमेंट केलं, काही चॅलेंजेस आले, जस्ट शेअर करा. विनायक सर, वाल्मिक सर, बाकी सर्वांचे मी घेतलेले आहेत. जस्ट तुमच्या हे सांगा, की लास्ट टू लास्ट वीकमध्ये काय अचीव्ह केलं आणि ते अचीव्ह करत असताना काही जर प्रॉब्लेम आले असतील, तर ते प्रॉब्लेमसुद्धा सांगा. आपण त्याच्यावरती सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करूयात. जस्ट वेट, मी काय करतो, पहिल्यांदा वाल्मिक सरांना अनम्यूट करतो, त्यानंतर विनायक सरांकडे जाऊया. चला सर. बरेच दिवस गायब होते वाल्मिक सर. नमस्कार सर, Yes. बोला. नमस्कार सर, नमस्कार. ऍक्च्युअल बरेचसे दिवस मी म्हणजे सिस्टम मध्येच नव्हतो. थोडेसे हं, प्रॉब्लेम्स होते. हं, तर हं. बरेचसे सर अनुभव काय आहेत, तुम्ही जे शिकवले त्याचे क्लासेसमुळे थोडासा खूप चांगले अनुभव आलेत आणि कस्टमरला लीड जे करायला सांगितलं तुम्ही ते लीड कस्टमर यायला लागले. थोडंसं हं, माझं मिस गाईड झालंय मध्यंतरी. हं, पूर्ण हं. फॉलोअप नाही केलं तर त्याचा रिझल्ट अजून बेटर आला असता. मे बी हं, इथून पुढे कंटिन्यू करेल तर अजून त्याचा बेस्ट रिझल्ट येईल सर. हं. जे नक्कीच. फनल्स वगैरे लावायला सांगितले होते तुम्ही, ते बंडल्स दिले होते हं, ईमेलचे, हं. ते वगैरे त्याच्यामुळे बराचसा फरक पडला. ईमेल बंडलचा वापर करून ना, ईमेल हो. मार्केटिंग. येस, येस. ओके, ओके. ग्रेट, 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 ग्रेट. जबरदस्त. आणि इथून पुढे जे काही फ्रायडेचे सेशन होतील ना, ते अटेंड करत चला. म्हणजे इकडे आपण काही ना काहीतरी व्हॅल्युएबल कंटेंट सुद्धा द्यायला आता सुरुवात केलेली आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं म्हणजे इकडे स्ट्रॅटेजी सुद्धा मी प्रोव्हाईड करतोय. ज्या स्ट्रॅटेजीचा वापर करून तुम्ही तुमचा नेक्स्ट लेव्हलला बिझनेस घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. आणि ह्याच फ्लोमध्ये राहायचंय. कारण काय करायचंय, फ्रायडेचा सेशन कशासाठी असतो? आपण लास्ट वीकमध्ये काय अचीव्ह केलं, इथून एनर्जी घ्यायची, नेक्स्ट वीकला परत आपल्याला तयारी करायची. एनर्जी घ्यायची, आपला नेक्स्ट परफॉर्मन्स तयार करत राहायचं. म्हणजे ह्याच्यासाठी आपण हा वीकली मास्टरमाइंडचं सेशन ठेवलेलं असतं. ठीक आहे. ओके. सर, हे करत असताना काही चॅलेंजेस आले तुम्हाला? ओके. हां, अनम्यूट करतो, जस्ट वेट. काही चॅलेंजेस आले? चॅलेंजेस तर ते भरपूर आहेत. जे कॉमन चॅलेंजेस आहेत, जे सर्वांना येतात तेच चॅलेंजेस आहेत. दुसरं काही मार्केटमध्ये नाही. आपला माइंडसेट तसा पाहिजे सर. चॅलेंजेस तेच असतात. हं, हं, तेच हं, हं. रस्ता आहे. तर रस्त्यात खड्डे किंवा रस्ताच नाही. असं होत नाही का रस्ताच नाही. खड्डे आहे किंवा रस्ता चांगला नाही, त्याला नवीन बनवा. हेच चॅलेंज. दुसरं काहीच नाही सर. जबरदस्त, जबरदस्त थिंकिंग, की जे काही चॅलेंजेस येतात त्याला जास्त हे न करता याच्यातून कसं बाहेर पडता येईल त्याचा प्रयत्न करणं. ग्रेट, ग्रेट. जबरदस्त शेअरिंग सर. जबरदस्त. थँक यू, थँक यू सर. येस सर. चला, थँक यू. चला, आपण आता पुढे जाऊया. अ, अ, ओके. ओके सर, गेले वाटतं. ओके, दादासाहेब सरांकडे येऊया. दादासाहेब सर, मी तुम्हाला अनम्यूट करतो. जस्ट तुम्ही काय करताय सध्या? काय चॅलेंजेस आले किंवा काय कशावरती वर्क चाललेलं आहे? काय अचीव्ह केलं असेल तर जस्ट शेअर करा. मी तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे दादासाहेब सर.
ओके, समथिंग इश्यू आहे, अनम्यूट नाही करू शकत. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता एव्हरीवन, जर तुमचे काही प्रॉब्लेम असतील 5 डे वर्कशॉप रिलेटेड, ऑटोमेशन OS ॲप्लिकेशन रिलेटेड, तर जस्ट शेअर करा, हँड रेज करा, मी तुम्हाला अनम्यूट करेल. बोललं तरी चालेल किंवा इकडे लिहिलं तरी चालेल. जास्तीत जास्त प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. चला, आणि मी आपल्या सर्व ग्रुपमध्ये एक गुगल शीट सुद्धा पाठवून देईल, गुगल फॉर्म पाठवून देईल. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला कोणत्या विषयाशी रिलेटेड टॉपिक हवेत ते मला सांगा, म्हणजे आपण इन फ्युचरमध्ये जे काही विकली मास्टरमाइंडचे सेशन होणार आहेत तिकडे ते सर्व टॉपिक घेण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, चलो, काय क्वेश्चन असतील तर क्वेश्चन येऊ द्या. आणि प्रत्येक वर्कशॉपचं रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला आपल्या ऑटोमेशन OSच्या प्लॅटफॉर्मवरती मिळणार आहे. त्याची मी लिंक तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवून देईल. ठीक आहे, चलो, जर काही क्वेश्चन नसतील तर मग आपण थांबूयात. पण नेक्स्ट वीकला येताना भरपूर सारे क्वेश्चन घेऊन या. त्या क्वेश्चनच्या आधारे आपण मग आपला बिझनेस नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्याचा प्रयत्न करूयात. हॅव अ ग्रेट डे, गुड नाईट, बाय, भेटूया नेक्स्ट वीकली मास्टरमाइंडमध्ये. चला, काही क्वेश्चन नसतील तर मग आपण थांबूयात. ओके, चलो, गुड नाईट, गुड नाईट, बाय. चला, भेटूया नेक्स्ट वीकली मास्टरमाइंडमध्ये. जास्तीत जास्त क्वेश्चन घेऊन या. बाय. आणि जे हे रेकॉर्डिंग पाहतात तुमच्यासाठी एक खास रेकॉर्डिंग पाहताय, तुम्हाला आपले वीकली मास्टरमाइंड सेशन अटेंड करायचे. आता आपण ही नवीन चळवळ चालू केलेली, जास्तीत जास्त व्हॅल्युएबल कंटेंट तुम्हाला वीकली मास्टरमाइंडच्या सेशनमध्ये मिळणार आहेत. सो अजून सुद्धा तुम्ही वीकली मास्टरमाइंड सेशन अटेंड करत नसाल तर नक्की अटेंड करायला सुरुवात करा. हॅव अ ग्रेट डे, गुड नाईट, बाय. भेटूया नेक्स्ट वीकली मास्टरमाइंड सेशनमध्ये. गुड नाईट, गुड नाईट, बाय.